देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सकाळपासून बैठकांचं सत्र। मंत्री आमदार लोकसभा उमेदवार इच्छुकांची सागर बंगल्यावर हजेरी। बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर धामण गावात पंकजा मुंडेंचं भव्य स्वागत। जेसीबीतून फुलांचा अक्षरशः वर्षाव। अभिनेता गोविंदा अहुजा शिंदे गटात प्रवेश करणार। खात्रीलायक सूत्रांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता। सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदींना औरंगजेब म्हणतोय। चंद्रशेखर बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख। सत्ताधारी पक्षाचे 11 घोटाळे रोहित पवारांच्या हाती। आज 2 घोटाळ्यांची पोलखोल। 9 घोटाळ्यांवर अभ्यास सुरू असल्याची माहिती। सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर करण्यावर नाना पटोलेंचा आक्षेप। घोषणा प्रॉब्लेमॅटिक असल्याची प्रतिक्रिया। तर सांगलीबाबत दिल्लीत चर्चा करू, राऊतांची सारवासारव। पुणे असो किंवा माढा, आपण कधीच निवडणूक लढवणार नाही। शरद पवार यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण। नगर दक्षिण मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमध्ये पेच कायम। माझ्याऐवजी पत्नीला तिकीट द्या, निलेश लंकेंची भूमिका। शरद पवारांना मात्र नामंजूर। आम आदमी पक्षाची दिल्लीत निदर्शनं। आतिशी यांना ताब्यात घेतलं। नागपूर आणि सोलापूरमध्ये आंदोलनं। सुप्रीम कोर्टातील याचिका केजरीवाल यांनी घेतली मागे। केजरीवालांनी माझं कधी ऐकलंच नाही। केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया। केजरीवाल यांच्या अटकेचा शरद पवारांकडून निषेध। सत्तेचा गैरवापर करून केजरीवालांना अटक। भाजपवर टीकास्त्र। उदयनराजेंना आजही अमित शहांच्या भेटीची वेळ मिळाली नाही। उद्या भेट होण्याची शक्यता। उदयनराजे बुधवारी रात्रीपासून दिल्लीत। 36वा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना जाहीर। जुलै महिन्यात पुरस्काराचं वितरण। IPL 2024ला आजपासून सुरुवात। बंगळुरूच्या एम चिदंबरम स्टेडियममध्ये रंगणार भव्य सोहळा। चेन्नई विरुद्ध बंगळुरू लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।